स्तोत्र संहिता अध्याय 59 मुख्य गवयासाठी अल्तशकेत नष्ट करू नको ह्या चालीवर गावयाचे. शौलाने माणसे पाठवून दाविदाला ठार मारण्याकरिता त्याच्या घरावर पहारा ठेविला, तेव्हा त्याने रचिलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र. हे माझ्या देवा, माझ्या वैऱ्यांपासून मला सोडिव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचीव. दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सोडिव. घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर. पहा, ते माझा जीव घ्यावयाला टपले आहेत. हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्या विरुद्ध एकत्र जमले आहेत. माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला सहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पहा. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्रायलाच्या देवा, तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो. कोणाही दगेखोर दुष्टावर दया करू नको. संध्याकाळी ते माघारी येतात, कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात. पहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्गार काढितात. त्यांच्या तोंडचे शब्द तरवारीच आहेत. कारण ऐकतो कोण असे ते म्हणतात. परंतु हे परमेश्वरा, तू त्यास हसशील. तू सर्व राष्ट्रांचा उपहास करशील. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी प्रतीक्षा करीन. कारण देवच माझा उंच गड आहे. माझा प्रेमळ देव मला भेटेल. देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील. त्यास जिवे मारू नको. मारिले तर माझ्या लोकास विसर पडेल. हे प्रभू, तू आमची ढाल आहेस. आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर. त्यास खाली पाड. त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखातील शब्द, त्यांनी उच्चारिलेले शाप व लबाड्या, ह्यामुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत. क्रोधाने त्यांचा संहार कर. ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर. देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे, अशी लोकांची खात्री होवो. संध्याकाळी ते माघारी येतात, कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात. ते अन्नासाठी भटकत फिरतात. त्यांची तृप्ती झाली नाही तर सारी रात्र थांबून राहतात. मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन. पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन. कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन. कारण देव माझा उंच गड आहे. माझा देव दयामय आहे.